माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीनं पर्वती दर्शन भागातील नागरिकांसाठी मोफत श्री क्षेत्र शिर्डी आणि शनी शिंगणापूर यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा जवळपास 4,000 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतलाय। पहाटे 6 वाजता राजीव गांधी ई लर्निंग स्कूल येथून जवळपास 75 बसेसमधून 4,000 नागरिक या यात्रेसाठी रवाना झाले। आबा बागुल यांनी गाड्यांची पूजा केली। या यात्रेच्या आगामी पालिकेच्या निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत बागुल म्हणाले, आम्ही याआधी अनेक वेळा काशी यात्रा काढली आहे। दरवर्षी आमची यात्रा असते। या यात्रेमधून लोकांचे आशीर्वाद मिळत असल्याचं बागुल यांनी सांगितलं। आबा बागुल यांनी नुकताच शिवसेनेमध्ये सहकुटुंब प्रवेश केलाय। आगामी निवडणुकीत बागुल हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरून निवडणूक लढवतील हे निश्चित झालंय। नमस्कार, जय महाराष्ट्र। सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही तीर्थरूप आई वडिलांची तीर्थयात्रा काढली आहे। आम्ही जवळजवळ 70 ते 72 बस 4,000 आई वडिलांना आम्ही महाराष्ट्राचं दैवत, जगाचं मानणारं शिर्डी साईबाबा, चलो बुलावा आया है, साई ने बुलाया है, साईराम करत आम्ही शिर्डीला आता निघतोय। शिर्डीचं दर्शन करून, शिर्डीचं महत्व, देवस्थानाचं महत्व, तिथं भोजन करून आम्ही शनी शिंगणापूरला येणार आहोत। आणि शनी शिंगणापूरला तिथं कार्यालयामध्ये सुग्रास असं भोजन, तिथं गप्पा, आई वडील थकलेत त्यांना रिलॅक्सेशन, मनोरंजन, धार्मिक गोष्टी, तिन्ही जगाचा आई बिना भिकारी, हे जे सत्य आहे ते सत्य प्रत्येक छोट्या मुलांपर्यंत पासून तो मोठ्या मुलांपर्यंत हे सत्य कसं असतं की आई हा परमेश्वर का आहे सांगण्याच्या मागच्या उद्देशानेच गेली 30 वर्षापासून आम्ही या यात्रा काढतोय। आतापर्यंत 70,000हून अधिक तीर्थरूप आई वडिलांना आम्ही काशी यात्रा असेल, रामेश्वर असेल, 5 ज्योतिर्लिंग असतील, गाणगापूर असेल, तुळजापूर असेल, अष्टविनायक असेल, अशा अनेक यात्रा घडवल्यात। यंदा आता आम्ही शिर्डी के साईबाबा आणि शनी शिंगणापूर इथे जाणार आहोत। कालच मी देवाला प्रार्थना केली की देवा हे सगळ्यांच्या घरात सुख शांती नांदू दे, आनंद राहू दे, आई वडिलांचा आदर होऊ दे, हिंदू धर्माचं सगळ्यांच्या घरात जागर होऊ दे, अशा पद्धतीने आम्ही हे सहल काढतोय। आता सकाळी निघणारे, रात्री 2:30-3 वाजता आम्ही परत येणार आहे। आपण पाहिला असेल यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, की इतका उत्साह आहे की विचारायला नको। आबाची ट्रिप निघाली की लोक नुसते सुंबडणी येतात, त्यांना बाकी काही सांगायला लागत नाही। ही मनसोक्त आनंद घेणं, दर्शन घेणं, मज्जा करणं, अशी ही ट्रिपचं आयोजन आहे। नाही, याचा निवडणुकीचा असा कशाचा संबंध नाही। ही खूप आधीच ट्रिप ठरलेली असते आमची। दरवर्षी आम्ही थंडीतच काढत असतो आणि हा अतिशय चांगला उत्साहाचं वातावरण असतं। राजकारण करतात कुणी मला माहिती नाही, पण आमचं वर्षानुवर्षी हे यात्रा, आई वडिलांची सेवा, अनेक उपक्रम असतील आमचे, ते चालूच आहेत आणि असे सातत्य शेवटपर्यंत चालू असेल।